डोंबिवली पूर्व. माझ्या गोष्टीचे नाव खरी मैत्रीण. एका जंगलात एक हत्ती राहत होता, पण त्याला मित्र नव्हते. तो खूप एकटा आणि दुःखी असायचा, पण त्याने ठरवले मित्र बनवायचे. तो एका जंगलात जातो आणि भटकंती करतो. भटकंती केल्यानंतर त्याला एक वानर भेटतो. तो त्या वानराला विचारतो, तू माझा मित्र होशील का? वानर म्हणाला, तू माझ्यासारख्या उड्या मारू शकत नाही, म्हणून मी तुझा मित्र होऊ शकत नाही. मग हत्तीला एक ससा भेटतो. तो त्या सशाला विचारतो, तू माझा मित्र होशील का? ससा म्हणाला, तू माझ्यासारख्या उड्या मारू शकत नाहीस, म्हणून मी तुझा मित्र होऊ शकत नाही. मग हत्तीला एक बेडूक दिसतो. तोच प्रश्न त्या बेडकाला विचारतो, तू माझा मित्र होशील का? बेडूक म्हणाला, तू माझ्यापेक्षा खूप मोठा आणि भारी आहेस, म्हणून मी तुझा मित्र होऊ शकत नाही. डराव. मग दुसऱ्या दिवशी जंगलात वाघ आलता. सर्वजण पळत होते. हत्तीने अस्वलाला थांबवले आणि विचारले, काय रे, काय झालं, का पळताय? हत्ती म्हणाला व अस्वल म्हणाला, अरे वाघ आलाय, वाघ, तो आम्हाला ठार मारणार आणि खाणार, म्हणून आम्ही पळतोय. हत्ती स्वतः वाघाकडे गेला आणि म्हणाला, कृपया दादा, माझ्या मित्रांना मारू नका, सोडून द्या. वाघ ओरडत तरकारी फोडत म्हणाला, अरे स्वतःचे कान बघ, मान बघ, पाय बघ, कसा विचित्र दिसतोय. हत्तीने जोरदार वाघाला लाथ मारली. वाघ घाबरून तिथून पळून गेला. तात्पर्य, मित्र मित्रच असतात. ते कोणत्याही कामाला आणि प्रकाराला आणि आकाराला येऊ शकतात, म्हणून तीच